नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर बघू शकताय आज आम्ही दोघेजण निघालो आहोत मस्त अशी शॉपिंग करण्यासाठी तुर्बा मार्केटला, कारण की दिवाळीचे भरपूर काही ना काही तिथे आलेलं आहे दिवाळीसाठी. तर चला आपण निघूया आणि छोटासा मिनी ब्लॉग करूया. तर सर्वात पहिला मला इकडे भेटलेला आहे मस्त तोरण, जो की बघू शकताय खूप सुंदर असं तोरण आहे मंडळी. तर मी हा माझ्या हॉलसाठी दरवाजासाठी घेतलेला आहे तोरण आणि मला खूप जास्त आवडला, तर मी लगेच हा वाला घेतला. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मस्त लक्ष्मीपूजनला आपल्याला पाटावर ठेवण्यासाठी जो आपल्याला कपडा हवा असतो तो सुद्धा मी घेतला इथनं. मी नेहमी प्लेनवाला घेते, पण या टायमाला विचार केला की काहीतरी वेगळा घ्यायला पाहिजे थोडासा, तर अलग घेतला. आणि मेन शॉपिंग करायला गेली आणि शॉपिंगची बॅगच नाही नेली, तर इथं बॅगसुद्धा घेतली. मग थोडेसे असे काही ना काही वस्तू रांगोळी काढायचे वगैरे ज्यांना काढताना येते इझिली पटकन ते घेतलं. त्याच्यानंतर मस्त लक्ष्मीची पावलं आली होती, तर मला पाऊलं आहेत ना लक्ष्मीचे छोटे नाजूक आवडतात जास्त, तर मी तेच सुद्धा घेऊन इथून झाला. त्याच्यानंतर पुढे गेलो आणि आम्ही या टायमाला दोघांनी पण विचार केलेला की कंदील नाही घ्यायचा यावर्षी, सिम्पली आपण डेकोरेशन करूया मस्त गॅलरीला. तर अशी ही वाली लाईट चॉईस केली आम्ही दोघांनी पण, बघू शकता. त्याच्यानंतर लक्ष्मीची बुक घेतली, कारण की ओला दरवर्षी आम्ही ऑफिसमध्ये पूजा करतो. त्याच्यानंतर कलर्ससुद्धा घेतले, जे की रांगोळीचे कलर्स होते छान छान, तर थोडेफार घेतले कलर्स मी इथनं, तुम्ही बघितलेच. आणि मेन गोष्ट मला दिवा पाहिजे होता, जो की पाणीमध्ये होतात ना पाणीवाला दिवा, तर तो नाही भेटला. त्याच्यामुळे मी इथनं आहे ना दुसरावाला बघितला, तर दुसरा लाईट्सवाला होता. तर ठीक आहे, हा पण छानच होता आणि प्रत्येक दिवे खूप भारीच वाटत होते इकडचे. कुठला घेऊ कुठला नाही समजत नाही, तर मी तुळशीमध्ये ठेवण्यासाठी छोटंसं वृंदावन घेतलं, म्हणजेच असं दियावाला वृंदावन. आणि बाकीचं सर्व डेकोरेट करण्यासाठी सर्व सामान होतं काय ना काय, ते सुद्धा घेतलं थोडंफार, जेणेकरून आपल्या घरामध्ये छानसं असं वातावरण येईल. आणि इकडे लास्ट शेवटी ड्रायफ्रूट्स घेतले, कारण की माझ्या हंशूसाठी मला इथनं लाडू करायचे ड्रायफ्रूटचे, बाकीचं काय खात नाही आता हंशू. तर हे सर्व सामान आहे ना माझ्या हंशूसाठी पिलूसाठी घेतलेलं आहे मी स्पेशली. तर तुम्ही आता इथे बघितलं सर्व घेऊन झाला मंडळी, आणि आता आम्ही निघणार आहोत घरी जायला. तर तुम्ही विचार करत असणार की आम्ही मगाशी दोघेच होतो गाडीमध्ये, हंशू नव्हता आणि हंशू अचानक कसा आला. तर हंशू आहे ना आम्ही घरी जाऊन हंशूला घेऊन आलेलो आहोत. आम्ही 2 वेळेला आमच्या फेऱ्या झाल्या तुर्बा मार्केटला, तर हंशू आता दुसऱ्यांदा आमच्या टायमाला आला. त्याच्यानंतर आता राहिलेलं उरलेलं सामान जाता आता घरी बघूया काय भेटते. तर आम्हाला इथे झाडूसुद्धा भेटला, तर विचार केला हा सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि मस्त इथे मोठी साबण, जो की मला कधीपासून घ्यायचा होता, तर आम्हाला टाईमच होऊन जायला, तर इथून घेतला. आणि रांगोळीचा स्टिकर घेतला, मी बाहेर आहे ना स्टिकरच लावते, कारण की एवढं मला रांगोळी खास येत नाही काढता. तर अशा प्रकारे मंडळी आमची शॉपिंग झालेली आहे. आणि बघू शकताय माझा हंशू कसा लास्टला आलेला आहे. शूज पण त्याचे तसेच आहेत, जे तो कुर्त्यावरती घालून गेला होता मंडळी. तर त्याच्या गाडीमध्ये आम्ही कपडे चेंज केले हंशूचे आणि आम्ही त्याला डायरेक्टली घेऊन आलो. त्याचा कॉलेजमध्ये प्रोग्राम होता आज पिलूचा माझ्या. तर चला, हे बघा मार्केट बंद झाला, पण आमची काही शॉपिंग काही बंद नाही होत, बघू शकता तुम्ही, अजूनपर्यंत लोकंसुद्धा घेत आहेत. तर आता आम्ही आलो आपल्या गाडीजवळ. तर तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग माझा कसा वाटला, छोटासा मिनी ब्लॉग, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या निकिताज लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.